हाय गाईज, कशा आहात सगळे. तर बघू शकता सकाळचा व्ह्यू आणि सकाळचं वातावरण किती सुंदर वाटत आहे. आणि रात्री पाऊस येत होता. मला वाटलं खूप जोशात येईल म्हणून मी गालीचे सगळं उचलून घेतलं होतं, काही ओले नाही, कारण कालच धुतले होते, मग डबल ओलं होतं, ते वाढत नाही. आणि सकाळी उठताच एवढी कडक ऊन की त्याची काही लिमिटच नव्हती. मग मी बाकी कामं केली आणि कपडे जास्त काही धुवायचे नव्हते, तर तेवढं. आणि मी डबल मग गालीचे सोफा तसाच सेट केला. पाऊस काही आलाच नाही. बघू शकता तुम्ही किती कडक ऊन होती. काल धुतलेला जो गालीचा होता तो पण एवढा म्हणजे उन्हात वाढून गेला होता. आज चतुर्थी होती आणि शनिवार पण होता, तर मी भगर बनवली साईडमध्ये, एकदम सिम्पल, जसं आपण भात करतो ना जिरा राईस तसाच. आणि आमटी केली ती शेंगदाण्याची. शेंगदाणे आणि मिरची आणि जिरं भाजून थोडंसं टमाटर कापून टाकलं होतं आणि याच्यातली थोडीशी चटणी, कारण ठेचा आहे त्याच्यात, म्हणजे हिरव्या मिरच्या आहेत. आणि सिम्पल असं. आणि उपास असल्यामुळे त्याच्यात उपासाचंच मीठ पण घेतलं होतं, तर थोडं ना ते उपासाचं मीठचा आकार काही समजत नाही, तर थोडा कमी पडतो. आणि इथे आमटी पण शिजत होती आणि साईडमध्ये भगर पण शिजत होती. आणि मग मी तुम्ही बघू शकता. आणि हा मोबाईल माझा पडला, त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही कसा कॅमेरा होत आहे. आणि सगळंच एकदम रेडी होतं. साईडमध्ये आमटी पण बनत आहे आणि भगर बघू शकता फिक्की असते. आणि शेंगदाणे भाजले, उसळमध्ये भाजलेले शेंगदाणे चांगले वाटतात. आणि उसळ मी जराशीच केली होती, कारण कोणी उसळ खाते, कोणी भगर खाते, म्हणून वेगवेगळं. आणि थोडंसं मी इथे आलूची खीस तळली होती. आणि त्याच्यानंतर आपली सिम्पलच मी उसळ बनवली, आलू, मिरची आणि जिरा टाकून, जशी तुम्ही बनवता तशी, बघू शकता. आणि जिऱ्यात थोडीशी हळद पडलेली होती, मी दुसरा जिरा घेतला कारण उपास असल्यामुळे. आणि मग मी पूर्ण गॅस क्लीन केला, उसळ बनवली. आणि उसळ म्हणजे उसळमध्ये मी अशी काही तिखट टाकला नाही, आपली साधी मिरी टाकूनच केली. आणि थोडंसं उपासाचं मीठ घेतलं आणि सिम्पलशी आपली उपासाची थाली होती. आणि दुपारचा वेळ होता म्हणून आम्ही थोडंसं अंगणात बसलो. बघू शकतो मी किती कडक ऊन आहे आणि माझ्यामुळे डब्बल पडला होता. आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.